दावात मामाला दाबा मामाकडे दाबा मामाकडं दिसलं रे मामा आपण सगळं बोललेलं टेप करते थोडं सरळ करा कॅमेरा सोडा असं लागून काय अडचण नसतं सोडतं बांधलं बांधणं कुठलं बांधलं बसा खाली मग बसा बसा दिसतं सर बसा खाली जवळ मांडी करून हे दिसतं का झालं चांगलं बसा की राव वायर काढा हो काय तो वायर काढा जरा वरच वाहला का हे काय हो कायचं घरी हां दिसला दोन आहे बरं का हे बघा हे का जरा हे वायरपाशी दिसला होत ना व्हायला पाणी यायला तिथं हो ना खाली नाही का इकडून निघाले हे इकडून निघाले उघडून पाणी आले हो का हेच ना हो का हिरवर नाही कायच मला मान कसला बरं कटर फिरलं दिसतं चांगला आहे का मग साधा बरं का बोर साधं पण कशी दिसायला रान खडक खट आहे रान म्हणजे मोटर अडकत विषय ना तुम्ही मला तुम्ही मला रान खट आहे पण ते तुटल्यामुळे मोटर खाली बदली मला इथे बांधणी वायरला तशीच आहे कुठे कुठे बांधणी कुजली हो बांधून कुजून जगायला समजा असं वायर आता वायरला तापकत दोरी याला बांधणी सगळी कुजून गेली मोटर वर्षा कॅमेरा तर चलते का ना मग मोटर दाखव लाल 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 गेलं मोटरची ही वायर मी जेन मारली ह्याची वायर जेन पण ती लाल पडले ना लाल खटही पण पडसर नाही अजून तर खट आहे आणि मोटर चालू बंद पडले वाटतं मग हे ते कुजून खाली गळून पडले मोटर जाऊन टिकले खाली तिथले इथं चालू रोज गळून गळाले वरतं वायर होतं का थोडं तंग दरसलं वायर तंग झाले काढताना तंग झालं का काढायच्या अगोदर तंग होते हा म्हणजे मोटर अगोदर पडली गळून ही काढताना ही दबलं सुद्धा नाही मोटर आधी असते तर दबलं जागेलाच आहे असं म्हणजे लोडच नाही आला मोटर का गळून पडली ना ती तुटली ना मोटर वायर लाला बघा लाल मामा दे बरं लाल इथं हिलाल दिसल्या दे लाल बघा किती फुट अंदाज घातलं दग पडला का दगड आहे दगड वाला मोरी
2 फूट गेले का? गेला असेल थांब बघू की. चौऱ्याहत्तर मीटर लागतं तो. म्हणजे किती फूट झाली ती? ती पण बघा मोबाईलला जवळ तो लक्ष द्या 74. आहे का दगड मोठं झाला. काढले तर आणि कॅमेरा कसा काढतोय काय? मोटर आत गेली ना, मोटर पलीकडे मोठं जर वर असली तर काढली त्या, नाही तर गाळ गेला कुठे काढली ते काढायची. ती बघायची, वर असली तर काढायची. तुटून पडलं मग काय तो लोखंड बघ की बघायचं लोखंड लावून ते कसं करायचं. कुजून पडली खाली. पाणी बोरला खोलीचं काय वावलं पाणी खोलीला का हां वर बारीक आहे पण खाली साचल लागलंय. गंजून तुटलं. गंजून तुटले ना वायर ते बांधे तुटले पाकच ते वड लागले म्हणून. आता गेला पाणी तो पाणी गेलं आता. असं डेंजर आहे घरी पोकळ्या. तीनशे फुटाचं पाणी 300 फुटाचं पाणी. दगड बिले मोठा ती वर बसला का दगड वर आदरा कटलं होतं त्याला. दाखविले हे ताटाला नाही दिसलं होला आडवा आला ते. म्हणजे असं आडवा आलाय. हा आडवा आला दगड. किरशिंग टाकले ना याला. कुठलं करशील काढायची बांधणे माझे दगड करून गेले. मला तर काय कळलं ना. आवाज आलाय पाण्याला. मग धराय बघायला 3.5 हो. पाकच जंगली लागा ती. नाव पाक जंकून गेली ती. किती दिवस झालं काढून मोटर? कधी तो कालीच ना त्याच्यावरून. किती वर्ष 70 झाली? झाले. 5 वर्ष असली. कडू वर्षाला 1.5 वर्षाला काढून बघायला पाहिजे आहे का? काढून ते नेऊन टाकावं लागतं 2-3 वर्षात टाकावं लागतं नाही. आमच्या मध्ये तवा झाल्यापासून आणि तसलं जे स्टीलचं घालायचं. स्टीलचं हां स्टीलची भेटते 1300 रुपयाला. जंक जंक करण्याची बात प्युअर स्टील असते म्हणजे असलं होत ना कुठं पण. लोखंडी लाईनीचं नावच काढणार. त्यात नाही एखाद्या लोकांना पाईप नाही दरवाडाला ते पाईपाला जाप टाकून तुटून पडलं का पाईप असं वर राहतं धरलायचं पाईपाला. हे थोडं जर असलं कुठं धरलं म्हणायचं मोठं धरायला चान्सेस नाही पण म्हणजे एक लोखंडी पाईप लागते लागते काय पण ती जंगते म्हणतो. जमू दे की माणूस जण 2 वर्षांना काढायला तर करते 3 वर्षांना पाईप फुटल्यावर बरीच सर्व्हिसिंग तर होती. आणि मोटरची काम फिरलं तर पाईप फुगून मोठा पाईप फुगत नाही. हां मग उन्हाळ्यात मोकळ्या फिरल्यावर प्रत्येक बोरच्या मोटर उन्हाळ्यात गळून पडते. काय गळून पडते तर बोरची वॉटर लेवल कमी होते. जरी पाणी असलं तर खाली मोटर गरम होते. आपण पाणी अजून कसं करतो पाणी गरम होतं. बोरचं पाणी बघत ना पडाल्यावर किती गरम पडतं. हां ती आज मोटर गरम होती. तुम्हाला प्रॅक्टिकल करून बघा म्हणलं का हाव तो मोटर घाला तुम्ही 15 मिनिटं चालू करून बघा पाणी अजून घाला तापतं. मोटर तेवढी गरम होते खरी पाण्यात. पाणी गरमच पडतंय बोरचं. आंघोळ करायचं त्यासाठी 1 लोक लागतं खरी.
दोन फायदा होत पाईपात असं अडकाळ झालं तर निघायला सोपं पडतं पाईप बोलून पडत ना राहण तर पाहून लय भारी खाली हार्ड लागलेला खाली एकदम. कुठले ते? काठी होय कोणाचं काढते ढगे. ढगे ढगे ढगेत जास्त करायची का नाही घे ती काठीत माळे समाज बी तेवढाच आहे. सगळ्यात जास्त माळे समजले हां काठीला हां सगळ्यात जास्त निम वाटली माळ्याचा बापरे. पुन्हा मुस्लिम समाज नाही 2 नंबर मराठा मुस्लिम हाय बरं फरक अरे मोटर चिंडवा बांधा वायर तुटली किती मोटर तुटले का तुटले जर माती पडते का वायर तुटली की थांबा दाखवतो तेव्हा नवीन तुटलं का कुठं दिसलं बरं काही केबल आहे ती पांढरं काय इथं दिसलं नाही केबल हा पटा काळं पांढरं कुठलं दिसलं केबल तुटलेलं कसं काय झालं एवढं केबल वद तुम्ही हे सगळं वायर एकटं सोडा एकटं काढून बघा बाहेर निघत नाही एकट्याला लगेच 10 मिनिट वायर वाढला 6 माणसं असते वायर वाढता वाढायला आता वायर तुटून खाली गेले असते गावात वायर किती गेले खाली आज सगळं तुटलं मोटरपासून कारण का मोटरपाशी कॅमेरा गेला आता खाली बघा इथं वायर नाही कुठं आहे बाहेर वायर इथं कुठं साईडला लाल असलेली ढेकळं मोठी पुरी ते लाल लाल ढेकळायचे मग तोंडच पॅक झाला आहे जरा मधलं सगळं दाखवायला येते हे काय लाल माती लाल माती आहे ना जवळून दाखवत थांबा ते किती फुटावर आहे लाल माती बघू आता बोळ एंडला काय घालते वरण पडलेली मधली माती दगड पडलं वरनं पाईप काढताना हलून लूज झालं असेल ते वर 240ला आहे ना लाल ह्याला बी थोडा 74 किती मीटर असतं मग 74 हे वायर तंग झाले 5-6 माणसाला वाढतात वायर हे 11 वाढत वायर ही मोटर बरं का मोटर माती पडली ही साईड नाही का मोटर वायर आहे की वर ही हाय की वर आहे पण आता तुटली मोटर पासून मोटरीपासून तुटले होय आता ही वायर निघते का नाही निघते दगड बिले मोठा आहे घराचा ती मोठा दगड आहे का लाल दिसते हे काय नाही अलीकडे दगड एक मोठा ते माती निघाल ना कॅमेरा धरून ती दगडच आहे का ती
मोटर 50 फुटे 30 फुटे येते हा. पंखा 30 फुटे 50 फुटे म्हणजे एका याला 30 फूट पाणी मारतं 50 मारतं एवढं का माहिती नाही बाबा मला. पूर्ण स्टील होते मोटर हा हं? हा स्टील बॉडी आहे 7.5 HP 7.5 15 12 15 असं. 15 आता बाकी आता 630 ला मोठं तसं चालतंय नसतं. ना. हा नसतंय तसं. त्यात 2 मॉडेल होतं हं. 15 फुटी म्हणलं हं. की पंखा लांब येतं बारका येतं बारका हं. 2-2.5 फूट येतं तेवढंच आहे. आणि 30 फुटी म्हणलं हं. हे चांगला पंखा नसतं 6 फुटाचा पंखा नाही लांब नाही येतं. नाही तिथं- नाही ना सांगायला मी हं. आणि जी 30 फुट असतं का हं. तिथं हांडी बरोबर असते हं. आणि जी 15 फुट आहे का असं प्लेन असतं हांडी प्लेन हं. वर झालं त्यांचं ना मुंच्या माथे पडली ही दोंडा सर्कलही बाजूला मी हलवून घातलं सगळं बघायला सर्कला बाजूला हो लावून बाजूला आला ठीक आहे एक आला की अजून खरे वर्ग 2-3 आहेत ऐकलं ह्यानुसार कधी द्या दगड नाही उगाच असं हलवून देतात हलवून इतकं आपलं काय दिसलं का माती सगळी ती आता तर बस दगड ओळखू आलं हं. मग होता दगड ओळखायचं होतं का आपला ही मोटर आहे मोटरच्यावर टाकायला लागली ही हं. हिरो दिसते का ते हिरवी निळी निळी मोटर आहे, निळी नवी मोटर आहे का निळ्या हिरवी समजा पण आहे. बघा तर पडलं तर ते कसं 4-2 खडा पडले आपल्याला वाटत असतात हं. हं. निळी किंवा मग लाल झाले मोटर लाल झाली असेल किती वर्ष म्हणल्यावर मग मोटर थोडं मोकळं जरा फाटत टेकला कॅमेरा तिथं टाकला टेक लोक येते ना मग ते काय दिसते की समोर इथनं बघा दिसतं